तर नमस्कार मंडळी, आम्ही कोल्हापूरकर या यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, सुगीचे दिवस चालू झालेत, म्हणजे भात कापणी चालू झालेली आहे आमच्याकडे कोल्हापूरला। आणि पाऊस पण जवळजवळ 4-5 दिवस झालं, पावसाचं काय आता चित्र दिसत नाही। तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे। काल सोमवार होता आणि काल आमचा पाळक, म्हणजे सोमवारचा आम्ही शेतीची काही कामं करत नाही। अख्खा पूर्ण गाव पाळतं, म्हणजे शेतीची कामं सोमवारी करत नाही। म्हणजे त्या दिवशी सुट्टी असते सर्वांना। जसे आपल्याला IT क्षेत्रात सुट्टी असते सॅटर्डे संडे, तर सोमवारची सुट्टी असते। हे प्रत्येक गावात वेगवेगळं असतं की कोण कुठल्या दिवशी सुट्टी घेणार, म्हणजे कोण शुक्रवारचं पाळतं, कोण सोमवारचं, असं असतं। तर बघू आज केवढं होतं भात कापून आणि कसं कसं नियोजन करायचं आता शेतात गेल्यावर ठरवणार। माणसं सगळी पुढे गेल्यात जेवण वगैरे घेऊन दुपारचं। तर आम्ही निहारी वगैरे केले, म्हणजे नाश्ता केला आणि चाललो आहे। चला आता डायरेक्ट शेतात बघूया आज किती काम होतं आणि काय काय होतं आहे। तर ही आमच्या शेताकडे जायची पांदण आहे, म्हणजे पायवाट आहे, आणि ही पूर्वीपासूनच आहे चाललेली आहे। आणि ह्याच्यात अजून म्हणजे सांगायचं म्हणजे की हा पाण्याचा पाट पण आहे, म्हणजे वरती ओढा आहे शेताच्या वरच्या साईडला, आणि त्या ओढ्याचं तिथं धरण बांधायचं छोटं, आणि ह्या पाटानं पाणी आणायचं। तर त्यासाठी हा पाट पण आणि पायवाट पण आणि पांदण असं दोन्ही सगळं एकसाथ आहे। आणि मी चालत चाललो आहे। आमच्या शेतात मोठी गाडी कोणती जात नाही, टू व्हीलर वगैरे काही जात नाही, आणि ह्या पायवाटानं जावं लागतं। वरती बघा हे सगळं जंगल आहे पूर्ण, आणि खाली बघितलं तर शेती आहे पूर्ण। इकडे शेती कमी कमी होत चालली आणि जंगल वाढत चाललं आहे, आणि वारं खूप सुटलं आहे, खूप छान वाटतंय। मित्रांनो, ह्या दिवसात एक एवढं भारी वाटतं की हे बघा, नवीन नवीन फुलपाखरं तुम्हाला बघायला भेटणार, एवढे भारी भारी। आणि दिवाळीच्या दिवसात अजून की ही नवीन नवीन फुलं आलेली दिसतात आपल्याकडं। हे बघा, नवीन नवीन फुलं भेटतील, आणि निसर्ग तर एवढा भारी, हे बघा किती छान वाटतंय बघा, एवढं जबरदस्त वाटतंय बघायला, म्हणजे एवढं भारी आहे, हिरवगार सगळं निसर्गरम्य। आणि हे सुख खरोखर सांगू शकत नाही, एवढं सुख आहे हे निसर्गाचं, एवढं भारी। हा इकडे ऊस आहे बघा खाली, काय क्लायमेट झालंय बघा, जबरदस्त। शेतातला व्ह्यू आहे बघा, एक नंबर। हे बघा फुलं, अशी वेगवेगळी फुलं बघायला भेटतात, अजून खूप सारे आहेत। हे बघा ही फुलं आहेत, आणि हे जनावरांसाठी लावलेलं आहे, जंगली जनावरांसाठी बुजवण्यासाठी। फुलपाखरं बघा किती आहेत, हे बघा, हे बघा, हे बघा गेलं बघा, किती आहेत बघा, हे भारी भारी। हे बघा मोर आडतोय, हे आमचं भात कसा एक नंबर आहे की नाही, नातखोळा आहे, नातखोळा। हे मध्ये पाऊस पडला त्यावेळी कापलं होतं, जेवढं आलं होतं कापायची सुरुवात केली ती, आणि आता वरनं चालू केले, कारण माकड खूप त्रास द्यायला लागले माकडांच्यामुळं। काकडी केवढी झाली बघूया मित्रांनो, ते काल मी लपवून ठेवली होती परवा 3-4 दिवसावर। वा वा वा, हे बघा एक नंबर मोठी झालेली आहे, लपवून ठेवूया तिला आपण।
तर हे गावाला आम्ही ह्याला वाळूक म्हणतो, याला आम्ही वाळूक म्हणतो. तर हे लपून ठेवले का थोडी मोठी होऊ दे, नाहीतर मग कोणतरी काढून असं हे करून जाणार. लपून ठेवूया त्याला आपण, असं लपून ठेवूया, मला दिसणार नाही. हा हे वाळकीचंच येल आहेत पूर्ण, आणि आता पूर्ण उलागले आहेत, म्हणजे पार संपलेला आहे. एक वाळूक आहे आपल्याला भेटलं, हे बघा, हे बघा इथं पण परवा एक सोडली होती मी काकडी, हे वाळूक. तर इथं पण एक आहे बघा. तर हे आपण उद्या वगैरे काढू, आत्ता तात्पुरतं नको, सध्या मोठी होऊ दे. हे खायला जरा बरं वाटेल, एकदम छोटं असले तर वाटणीला पण येणार नाही. आणि हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, हे बघा. चला, हे बघा तिकडे कापा लागल्यात. हे परवा आम्ही मळलेला भात आहे, आणि मम्मी आणि शीतल हे आता पसरा लागला, म्हणजे वाळत घालायला लागल्यात. हे बघा, हां हां, आणि ते तिकडे खाली गव्हात वाळत घालायला लागल्यात, कारण का ओलच होतं आणि आम्ही डायरेक्ट मळलं होतं. त्यामुळे हे गव्हात आता पतेनी आकडेन पसरून टाकलं आहे. हे ओला आहे भात पूर्ण, असं पसरून घातलं, दिवसभर वाळत आहे. पाणी आणायला चाललो आहे मी, आणि जरा अडचण आहे, इकडं खालनं आलं, वरनं जायला नाही. अरे हो पडलो. हा, बांधावनं खाली पडलो मी, सांभाळून चालायला, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. असं आहे, उंच आहे, खाली पडला की याला अडचणीत जावं लागतं. थोडंसं पाणी आणलं बांधावर. आणि हा बघा आपला व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघा, हा खालनं असा व्ह्यू आहे आपला. हे बघा पूर्ण जंगल आहे, पूर्ण. हे बघा, आता ओढ्याच्या इथं आलो. हे बघा, आणि हे आमची केळ आहे बघा, देव ही ह्याची केळ आहे आपली, रानकेळ आहे. केळी पण भरपूर लागल्या तिला. हे बघा, ह्याच्या मुनग्याची भाजी करतात, केळ्यांची पण करतात, पण छोटी केळी आहेत. चवड आहे. आणि हे आमचा झरा पाण्याचा. बघा, जवळजवळ वरचा अर्धा वाफा, ह्यो एक वाफा आणि ह्यो एक वाफा कापला आहे. आणि पावसाचं वातावरण झालं, त्यामुळं आता एवढं आम्ही मळून घेणार आहे. इथं मळणी घालणार आहे आता. हे बघा, हे माझं खुरपं. मित्रांनो, हे बघा वाळूक अर्ध खाल्लं आहे आम्ही, क्षणभर विश्रांती. बापाने शिजल तिकडे भात कापायला लागला. हे बघा वाळू खायला लागला, काकी कशी मीठ लावून खायला बघा. तंबाखू खायचं नाही, त्यांना वाळू खायचं. बरोबर. चॉकलेट देते की अगं, असं काय करायला, दे की कापून व्यवस्थित. बारका दे मला, ते मम्मीला दे खालचं. हे बघा, तोच राजू म्हणतात. तुला कोण सांगितलं होतं? मला म्हणाल तर दिसते माझ्या मोबाईल. शीतल आणि बापू कापा लागलेत. अण्णा कार्यक्रम लय भारी झाला अण्णा. मस्त काय, मम्मी आलती ना तू? झोपलो की. तर या वाळू खायला. आम्ही पगळले आणि आता हे मळून घ्यायचं. थोडा वेळ ट्रॅक्टर चालू करून. वातावरण कसं मस्त आलं बघा. टाकलंय
त्या माठाच्या झाडाला बघायचं हम्म. पगळून टाकले पाऊस हे करायला मळब धराले. चला आता हे कोणी कापायचे आणि घराला जायचं. जा आंघोळ करायची आहे बापूनो. जाऊन लक्ष्मीपूजन करायचं आहे. एवढं संपूया मस्तपैकी आणि जाऊया आपलं. मम्मी लांब गेली तिकडं पोखरीत.